तर विस्तार सूत्रे म्हणजे काय किंवा विस्तार म्हणजे काय किंवा कुण्या पद्धतीने या ठिकाणी याची मांडणी केली जाते, या सर्व बाबीचा अभ्यास आपण या टॉपिक मध्ये करणार आहोत. तर टॉपिकची सुरुवात आज आपण सर्व सूत्र आणि त्याचं उपयोजन कसं करता येतं हे पाहणार आहोत. विस्तार सूत्र. तर 7वी मध्ये आपण या प्रकारची सूत्र पाहिलेली आहेत आणि त्यावरची उदाहरणं पण सोडवलेली आहेत. तर नेमकं विस्तार सूत्र कोणती आहेत किंवा त्यावर परीक्षेत कशी उदाहरणं येऊ शकतात किंवा विस्तार म्हणजे काय, या सर्व बाबी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर विस्तार सूत्राचा जर विचार केला आपण तर वर्गसूत्र किंवा विस्तार सूत्र या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना फेमस आणि माहिती असलेले सूत्र म्हणजे a अधिक b कंसाचा वर्ग. पहा या ठिकाणी आपण सूत्र लिहूयात. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. हे सूत्र तुम्हाला अतिशय तोंडपाठ आहे, पण बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही की सूत्र माहिती असतं पण विस्तार करता येत नाही. तर विस्तार म्हणजे काय बघा, a प्लस बी स्क्वेअर हा छोटासा कंस आहे आणि त्याची मांडणी a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग म्हणजे अशी थोडी लांबवली म्हणजे विस्तार केला. जसं साम्राज्याचा विस्तार असतो पहा, अगोदर थोडं साम्राज्य असतं मग वाढत 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 मोठं साम्राज्य होतं. अगदी त्याच पद्धतीने या सूत्रामध्ये a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर हे इतकंच आहे, पण त्याचा विस्तार झाला आणि ते झालं a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की हे नेमकं a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्गच का झालं. तर हे पण आपण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडणी करून सोडवू शकतो. तर a वर्ग अधिक b वर्ग. आता वर्ग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, म्हणजे समजा तुम्हाला 5चा वर्ग करायचा आहे तर काय करता तुम्ही, 5 गुणिले 5 करतात, बरोबर आहे. तसंच a प्लस b वर्ग करायचं याचा अर्थ काय होईल, पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a अधिक b. ठीक आहे, म्हणजे त्या कंसाचा 2 वेळेस गुणाकार करावा लागतो. मग आता हा जर गुणाकार आपण या ठिकाणी केला तर पहिल्या a न a ला गुणायचं, तर a न a ला गुणलं की उत्तर येतं a चा वर्ग. त्यानंतर या a न b ला गुणा, a आणि b चा गुणाकार म्हणजे अधिक ab. पुन्हा b न a ला गुणा म्हणजे पुन्हा abच आणि b न b ला गुणा अधिक b चा वर्ग म्हणजे या ठिकाणी a वर्ग. आता हे ab आणि हे एक ab म्हणजे जसं एक झाड आणि एक झाड किती होतात, 2 झाडं. एक चेंडू आणि आणखी एक चेंडू म्हणजे 2 चेंडू. तसं ab आणि ab म्हणजे हे एक एक असतात, लक्षात घ्या. तर हे होणार अधिक 2ab प्लस b वर्ग आणि म्हणून हा विस्तार a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. आता तुम्हाला बऱ्याच वेळेस असं वाटतं की याचा उपयोग आपण कसा करणार, याचा उदाहरणामध्ये कसा वापर करता येतो, तर हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. परीक्षेत काय असं सूत्र विचारतील का, अजिबात नाही. आता परीक्षेत काय विचारतात तुम्हाला मी सोप्या पद्धतीने सांगतो. एक उदाहरण घेऊया आपण. परीक्षेमध्ये असं येतं 2x अधिक 3y कंसाचा वर्ग बरोबर किती. आणि मग त्यामधला पहिला पर्याय असतो 4x वर्ग अधिक 6xy अधिक 9y वर्ग. दुसरा पर्याय असतो 4x वर्ग अधिक 5xy अधिक 9y वर्ग. तिसरा पर्याय असतो 4x वर्ग अधिक 12xy अधिक 9y वर्ग. चौथा पर्याय असतो 4x वर्ग अधिक
9y वर्ग. तर यापैकी एक उत्तर बरोबर आहे. म्हणजे बघा आत्ताच आपण सूत्र शिकलेलं आहे, त्याच सूत्राचा वापर करून आपल्याला या x अधिक 3y कंसाचा वर्ग याचा विस्तार करायचा आहे. तर काय उत्तर बरोबर येऊ शकतं? काय उत्तर बरोबर येऊ शकतं? मी तुम्हाला स्क्रीनवर पाहू शकतो. तुम्ही फक्त अशी बोट जरी दाखवलं तरी कळतील मला काय तुमचं उत्तर आहे तेवढं. ओके. केतकी 3, अथर्व 3, श्रावणी पाटील 2, ऑप्शन नंबर 2 आहे का? बर, छान. क्रांती 3च. बरेच जण या ठिकाणी छान छान पर्याय सुचवत आहेत. सानिका 3, यश मोरे 3, प्रांजली 3, तनु 3, तनुजा 3, छान. सृष्टी 3 नंबर ऑप्शन. मॅक्झिमम सर्वांचेच 3 दिसले. आफरीन, रुद्र 2 नंबर आहे का? रुद्र 3. ओके. बोरोळे प्रतीक 3च. 4 नंबर कुठून शोध लावला 4 नंबरचा तो आता? ठीक आहे, छान. सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन. ठीक आहे. तर आता ज्यांना समजलं त्यांचं अभिनंदन, पण ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी स्पष्टीकरण. तर पहा, ज्या पद्धतीनं आपण सूत्र पाठ करतो, काय सूत्र आहे आपलं? a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सूत्र पाठ कसं करायचं हेच माहिती नाही, तर ते शिकवतो अगोदर. तर हे a म्हणजे काय आहे? पहिले पद, फर्स्ट टर्म. आणि b म्हणजे काय आहे? तर दुसरे पद. ठीक आहे. म्हणजे a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर वाचायचं कसं बघा? पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे हे पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. तर हे असं वाचता आलं पाहिजे, तरच आपल्याला याचा उपयोग सूत्रामध्ये करता येतो. तुम्ही जर फक्त a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग असं वाचलं तर काही लक्षात येत नाही आणि गणित सोडवायला पण थोडी अडचण होऊ शकते. तर तुम्हाला या पद्धतीने पाठांतर करावं लागेल. पहिलं पद अधिक दुसरं पद कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. ठीक आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा पण प्रॉब्लेम आहे की 2ab म्हणजे काय करायचं असतं? तर 2ab म्हणजे हे 2 गुणिले a गुणिले b असतं. हे सांगावं लागतं बऱ्याच जणाला. म्हणजे यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. ठीक आहे. तर कन्सेप्ट क्लिअर झाला असेल, नसेल झाला तर वारंवार व्हिडिओ पाहत राहा. तर आता दिलेल्या माहितीनुसार आपलं पहिलं पद आहे 2x, दुसरं पद आहे 3y कंसाचा वर्ग. दिलेल्या सूत्रानुसार पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 2x कंसाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद म्हणजे किती? 2x गुणिले दुसरे पद म्हणजेच 3y अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 3y चा वर्ग. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 4x वर्ग. आता इथं जर गुणाकार केला 2 गुणिले 3 म्हणजेच 12 आणि xy अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 9y वर्ग म्हणजे 2x अधिक 3y ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर 4x वर्ग अधिक 12xy अधिक 9y वर्ग. ठीक आहे. तर हा विस्तार समजला पाहिजे आपल्याला आणि हे परीक्षेत सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे विस्तार दिलं तर त्याचं संक्षिप्त रूप, संक्षिप्त असेल तर त्याचं विस्तार रूप म्हणजेच एक्सपांडेड फॉर्म आपल्याला करणं गरजेचं आहे. आता हे तुमच्या लक्षात आल्यानंतर मग अशी कोणती कोणती सूत्र आहेत तर ती सूत्र लिहून घ्या आणि ती सूत्र तुम्हाला पाठ करायची. a घन अधिक b घन
तर याचं सूत्र आहे पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a वर्ग वजा ab प्लस b वर्ग, त्यानंतर a घन वजा b घन, याचं सूत्र आहे a वजा b कंसात a वर्ग अधिक ab प्लस b वर्ग. म्हणजे पहा, आता काळजीपूर्वक जर पाहिलं आपण तर a अधिक b कंसाचा घन म्हणजे काय, हे सूत्र लक्षात कसं ठेवायचं पहा. इथं जर प्लस चिन्ह असेल तर बाहेरचा कंस इथं प्लस आहे, इथं जर मायनस चिन्ह असेल तर बाहेरचा कंस पण मायनस आहे. आणि आता बाहेरचा प्लस असेल तर मध्ये इथं मायनस चिन्ह दिलंय पहा, बाहेरचा मायनस असेल तर मध्ये सर्वच प्लस आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हे सूत्र लक्षात ठेवावे लागतील. त्यानंतर आणखी एक सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचे ते म्हणजे a प्लस बी प्लस सी कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab प्लस 2bc प्लस 2ac. म्हणजे हे सलगच सूत्र आहे, फक्त पुढे जागा नाही म्हणून मी खाली घेतलंय. ठीक आहे, तर याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, झालं. त्यानंतर पुढचं एक सूत्र आहे, पहिल्या कंसात समजा x प्लस a आहे आणि दुसऱ्या कंसात x प्लस b आहे. तर याचा गुणाकार आपण असं करू शकतो, x वर्ग अधिक ब्रॅकेटमध्ये a प्लस b कंसाच्या बाहेर x प्लस ab. तर आपण विस्तार सूत्रामध्ये आपण याचा समावेश करूयात. तर हे मॅक्झिमम सर्व प्रकारची सूत्र म्हणजे हे एक 4 आणि त्याच्या पाठीमागचे जवळपास 5 ते 6 10 ते 12 सूत्र आहेत हे सर्व. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित तुम्हाला चार्ट तयार करायचा आहे कंपल्सरी. ॲज अ प्रॅक्टिकल वर्क म्हणा हवं तर हे तुम्हाला पूर्ण करायचंय. आता तुमच्या माहितीस्तव परीक्षेत असे प्रश्न येतात का, यापूर्वी आलेत का, तर 2021 ला एक प्रश्न आला होता पहा, तो या ठिकाणी आपण सोडवून घेऊयात. 2021 ला प्रश्न असा आहे पहा, 3a अधिक 4b वजा 5c कंसाचा घन बरोबर किती. सॉरी, कंसाचा वर्ग, घनाचं सूत्र नाही तर हे वर्गाचं सूत्र आहे. आणि असाच सेम प्रश्न 2019 ला पण विचारला होता. हा जो प्रश्न विचारलेला आहे तो 2021 मध्ये विचारला होता आणि सेम क्वेश्चन 2019 ला पण विचारलाय. तर या ठिकाणी जो सूत्राचा विस्तार केला जातो काय आहे, म्हणजे समजा आपण जर सूत्र लिहिलं a प्लस बी प्लस सी कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ca. त्याच पद्धतीने जर याचा विस्तार केला आपण तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे काय, 3a चा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे काय, तर 4b कंसाचा वर्ग. आता इथे जे मायनस पद आहे ना त्याला एक गंमत तुम्हाला अशी करता येते, इथं प्लस साइन टाका आणि ब्रॅकेटमध्ये त्याला मायनस लिहा. ठीक आहे, बाहेर प्लस घ्यायचं ब्रॅकेटमध्ये मायनस ठेवायचं. म्हणजे आता वर्ग करताना प्लस वजा 5c कंसाचा वर्ग असं लिहायचं अधिक 2ab म्हणजे 2 गुणिले a म्हणजे 3 आणि b म्हणजे 4b. त्यानंतर प्लस 2bc म्हणजे 4b गुणिले ब्रॅकेटमध्ये मायनस 5c. त्यानंतर प्लस 2 गुणिले ac म्हणजे 3a गुणिले ब्रॅकेटमध्ये मायनस 5c. तर आता या ठिकाणी जर आपण हा वर्ग केला तर हा होईल 9a वर्ग अधिक 16b वर्ग अधिक या ठिकाणी आता वर्ग जर 5c चा जर वर्ग केला तर तो प्लसच होणार आहे म्हणून 25c वर्ग. ठीक आहे, आता पुढचे गुणाकार लिहूयात फक्त आपण. हा पहिला गुणाकार केला तर 2 त्रिक 6 6 चौक 24 24ab
आता दुसरा गुणाकार आणि तिसरा गुणाकार हे मायनस येणार आहेत, कारण इथं -5c आहे पहा. मग 2 चौक 8, 8 पंचे 40 म्हणजे -40bc आणि -30ac झालं उत्तर. म्हणजे अगदी 1 मिनिटामध्ये पण तुम्ही हे गणित सोडवू शकतात. तर यासाठी आपल्याला या सूत्रांचा वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडे वेगळ्या पद्धतीचे पण सूत्र अपेक्षित आहेत किंवा ते पण आपल्याला सोडवता येणं गरजेचं आहे. तर त्याचाही आपण सराव घेणार आहोत. त्यानंतर पुढे आणखी काही सराव प्रश्न असे आले होते पहा. x वर्ग वजा y वर्ग बरोबर 63 असेल आणि x अधिक y बरोबर 7 असेल तर x वजा y बरोबर किती. पहा आता हा प्रश्न पण विचारलेला आहे 2016 परीक्षेमध्ये. सरावासाठीचे प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत, पण त्यापूर्वी काही नमुना उदाहरणं आपल्याला पाहिजेत. आज सरावाचे प्रश्न आपण उद्याच्याच भागामध्ये पाहणार आहोत. तर आता हा प्रश्न कसा सोडवायचा तर पहा, x वर्ग वजा y वर्ग बरोबर 63. आता याचा विस्तार तुम्हाला माहिती आहे काय येतो. पहिल्या कंसामध्ये x अधिक y, दुसऱ्या कंसामध्ये x वजा y बरोबर 63. बरोबर आहे. मग आता हे जर आपल्या लक्षात येत असेल आणि आपल्याला x अधिक y ची किंमत किती सांगितली आहे 7 आणि x वजा y इथे लिहूयात आपण बरोबर 63. आता x वजा y ची किंमत काढायची म्हणजे काय करावं लागेल, 7 न 63 ला भागावं लागेल. म्हणजे x वजा y बरोबर 63 भागिले 7 बरोबर 9 आणि म्हणून x वजा y बरोबर 9. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवता येऊ शकतं. यानंतर परीक्षेमध्ये आणखी काही वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं आहेत. मग ते वर्ग असतील, घन असतील, त्या संदर्भामध्ये आपल्याला प्रॅक्टिस करूनच हे उदाहरणं सोडवता येतात. आता परीक्षेत जाणीवपूर्वक एक असा प्रश्न येतो पहा. समजा 2a अधिक 1/3b कंसाचा घन बरोबर किती, असा प्रश्न आहे. म्हणजे याचा विस्तार किती होतो हे आपल्याला कळता आला पाहिजे. तर पुन्हा लक्षात घ्या, आपल्याला जे सूत्र दिलेलं आहे काय सूत्र आहे, a अधिक b कंसाचा घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. त्याचप्रमाणे जर आपण याचा विचार केला तर पहिल्या पदाचा घन म्हणजे पहिलं पद आहे 2a म्हणजे 8a घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 4a वर्ग गुणिले दुसरं पद म्हणजे 1/3b अधिक 3 गुणिले पहिलं पद म्हणजे 2a आणि दुसरं पद म्हणजे 1/3 चा वर्ग म्हणजे 1/9b वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन म्हणजे 1/27b घन. पहा म्हणजे गणित दिसायला खूप मोठं असतं पण आपण सोडवलं की लगेच ते छोटं होऊन बसतं. तसं हे 8a घन अधिक, आता जर थोडं निरीक्षण केलं तुम्ही अंशात आणि छेदामध्ये तर हे 3 आणि 3 कटून जाईल. तसंच या ठिकाणी 3 एक 3 आणि 3 त्रिक 9 असं कटेल. म्हणजे या ठिकाणी जे शिल्लक राहिलेलं आहे तर 4a वर्ग आणि छेदामध्ये b म्हणजेच 4a वर्ग छेदात b अधिक इथं जर गुणाकार केला तर 2a वर राहील आणि खाली 3b वर्ग म्हणजे 2a छेदामध्ये 3b वर्ग अधिक 1/27b घन. आता तुम्हाला असं वाटेल की अशी गणित येतात का? यस, अशी गणित येतात. काय येतात अशी गणित? त्याचं कारण सांगतो मी. तुमचा कुठेही छोटासा वर्ग करायचा राहिला, 3 न गुणायचं राहिलं, 3 न भागायचं राहिलं, घन करायचं चुकला, एक स्मॉल मिस्टेक जर चुकीची असेल तर तशी 4 पर्याय असतात तिथं चुकीचे. म्हणजे इथं खूप काळजीपूर्वक आणि बारकाईने सोडवावं लागतं तरच लक्षात येतं की याची उत्तर किती येतात. नाहीतर कुठेतरी मग 2 असतं, 4 असतं, 9 असतं. म्हणजे सिंपल याचा पर्याय जर दिला ना दुसरा, समजा 8a घन अधिक
4a छेदामध्ये b वर्ग अधिक 2a छेदामध्ये 3b वर्ग अधिक 1/27b घन. आता बघा दिसायला तर दोन्ही सारखेच दिसते, फक्त स्मॉल मिस्टेक काय केले, दुसऱ्या पदामध्ये b चा वर्ग केलाय म्हणून हे चुकीचं आहे, हे b वर्ग चुकीचं आहे, इथे b आहे फक्त. तर अशा गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्हाला अगदी पैकीच्या पैकी मार्क गणितामध्ये मिळू शकतात. ठीक आहे, त्यामुळे असा विस्तार आणि यावरचं एक उदाहरण हमखास येणार म्हणजे येणार. यानंतर काही संख्यांचे पण वर्ग येऊ शकतात आणि आवर्जून अंशात आणि छेदामधल्यांचे वर्ग, किंवा म्हणजे समजा उदाहरणार्थ असं समजा 5p वजा 3/4q कंसाचा वर्ग असं जाणीवपूर्वक देतात. ह्याचं कारण काय आहे, मुलांना बऱ्याच वेळेस छेदात आणि अंशामधील संख्या असली की मग अडचण निर्माण होते. ठीक आहे, आता हा वर्ग करायचा आहे. सूत्र काय सांगतं आपल्याला, तर सूत्र सांगतं की a अधिक b कंसाचा वर्ग जर करायचा असेल तर तुम्हाला a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग करायचा आहे. म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे किती येणार मग 25p वर्ग. आता हे वजा आहे म्हणजे या ठिकाणी मधलं पद पण वजा असलं पाहिजे आपलं, a वजा b ब्रॅकेट स्क्वेअर, मग 25 वजा पुन्हा 2 गुणिले पहिलं पद 5p, दुसरं पद 3/4q अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 9/16q वर्ग. म्हणजे या ठिकाणी असं उत्तर येणार 25p वर्ग वजा, आता इथं पुन्हा 2 बे आणि छेदातलं बे दोन्ही 4 आणि वरचा गुणाकार जर केला तर हा येईल 15p छेदामध्ये 2q प्लस 9/16q वर्ग. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे, त्यानंतर आणखी काही प्रश्न परीक्षेमध्ये कसे आलेले आहेत ते पाहूयात आपण. समजा p अधिक 1/3 आणि दुसऱ्या कंसामध्ये p वजा 5/3. आता असं पण एक तुम्हाला सूत्र दिले, कोणतं सूत्र दिले पहा, x अधिक a एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b. तर याचा विस्तार कसा होतो, पहिल्याचा वर्ग अधिक a आणि b ची बेरीज a प्लस b त्याच्या पाठीमागे x चलपद अधिक दोन्हीचा गुणाकार म्हणजेच ab. तसंच फक्त इथं आता लिहिताना काय बदल करायचा पहा, पहिलं पद जसं आहे तसं p अधिक 1/3 आणि दुसऱ्यामध्ये काय करायचंय p अधिक कंसात वजा 5/3, म्हणजे जे मायनस आहे ते ब्रॅकेट मध्ये टाकायचं आणि प्लसच घ्यायचं. आता दिलेल्या माहितीनुसार पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे p चा वर्ग अधिक a आणि b ची बेरीज, मग a किती आहे 1/3 आणि b किती आहे अधिक वजा 5/3, त्याच्या बाहेर p लावायचे आपल्याला आणि हे पूर्ण ब्रॅकेट मध्येच ठेवायचं असं यांची बेरीज अधिक त्यांचाच गुणाकार म्हणजे 1/3 कंसात वजा 5/3. या ठिकाणी उत्तर येईल p वर्ग. आता हे 1 अधिक वजा 5 म्हणजे किती येणार आहे वजा 4p/3. आणि या ठिकाणी जर पुढचा गुणाकार केला तर वजा 5/9. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे.